देवानं सांगितलं जर मला भेटायचं असेल तर इकडे तिकडे शोधण्यापेक्षा माझे भक्त माझं जिथं गुणगान गातात ना तिथं माझी हजेरी असते म्हणतात महाराज। आता जिथं भक्त गुणगान गातात म्हणजे जिथे कीर्तनाची जागा तिथे जर तुमच्या गावामध्ये कीर्तन चालू आहे आणि चालू कीर्तनात विटेवरचा मालक पंढरपुरावरनं येऊन हाजरी लावत असेल, पंढरपुराचा मालक जर का तुमच्या गावात येऊन हाजरी लावत असेल तर मला सांगा आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे आपली वणीगडाची देवी येत नसेल का हो सर? अजून सांगेल आपल्या परिसरात खास करून ज्या देवीचं आपण गावांमध्ये 3 वर्षाच्या नंतर आगमन करतो ती म्हणजे आपली कानूबाई माता। तुम्ही बसवता का तुमच्याकडे? हा, कानबाई माता बसवता ना? हा, पण कानबाई मातानं कसं राहत माहिती का 3 वर्ष मग एखादा बसरतं गावस मग, बरोबर आहे ना? 3 वर्षानंतर कितला दिन ना मुक्काम राहत देवीना? एकच राहत ना मुक्काम राहत। कितलं वजन मग काम राहत? एकच राहत ना मुक्काम राहत, पण अख्खा गाव मग जवळ राहत। मला कीर्तनमय मी त्याच संदेश देत बरं अंडीर बेटीन सुद्धा माहेर मला लगीन व्हानंतर रातनाच मुक्काम करायला पाहिजे, कारण रातनी पाहुणे नाही ना। काका चुलता वा रे, दिदीला बोलावा रे, वा रे बहिणीला बोलावा रे, चालला या रे, नाच चालला या रे। आणि जर 8-15 दिन राह घेत ना भाऊ जाईल लात मारी निघ जात माय मन ध्यान नाही होते होता तुम्ही बसेल होतात नाही तू कुमचाडी निघ काकू। मग अंडेरनी बी आपला आपला स्वाद होय की निघ जाव रातभर। मग जर घर मग काही टेन्शन असेल तर हरकत नाही बा, काहीतरी अडचण आहे काही जमत नसेल मग राही नाही पोरते बरोबर आहे, पण बिनकाम न नवरा खुशी मटी राह ना तरी व्यात येऊ नये का फोन करते मन काय नाही अशी इच्छा आहे 2-4 दिन राही जाऊ का ती त्या बहिणीले सांग नाही म्हणा। कानबाई माताचा 1 रात्रीचा उत्सव असतो पण किती पूर्ण गावातच धुमाकूळच असते नाही का? तसं जर का पंढरपुराचा मालक कीर्तनात हजरी लावत असेल तर माझ्या वणीगडाची देवी असेल किंवा आपल्या कानादेशाची कानूबाई माता असेल हजरी लावत नसेल का? येतच असेल। आणि जर देवी आली तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात मग चिंतनाकडे वळूयात। आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या। आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या। आई खेळत आली या न मायला कुशाल खेळू द्या, आई खेळत आली या मायला कुशाल खेळू द्या। संचिता वाचून करावे ते म्हणे समाधान म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळा प्रस्तुत कीर्तन करावं का? काही लोक म्हणतात नाव मोठं व्हायला पाहिजे मुलींचं मुलांचं, अजिबात नाही। तुम्ही जर नाव मोठं करण्यासाठी कीर्तन करत असाल तर रॉंग आहात। कीर्तन अजिबात हाऊस म्हणून नाव मोठं करण्यासाठी नसतंय। कीर्तन हे कशासाठी असतं? जाणाऱ्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून कीर्तन असतंय। विठ्ठल सांगायला आवडेल कदाचित तुम्ही कथा ऐकत असाल तर कथा ऐकणाऱ्या लोकांना माहिती असेल भागवत कथा होते का तुमच्याकडे? होते? भागवत कथा होते का? नाही बघ बराच कुंदा आहे मग आता भी कुंदा माल पुढे दिगी राह ना बुवा कितला मातेले आज। खरं तर समाज बघून मीही मोहित झालेलो आहे, कारण खेड्या गावांमध्ये कीर्तन असतात ना
तर विशेष वाटतं की सिटीमध्ये मला ऐकायला येतात, खेडेगावामध्ये पण ऐकायला येतात, पण आता वातावरण थंडीचं आहे, एवढ्या कडाक्याची थंडी आहे तरी तुम्ही कीर्तनाला आलात महाराज. खरं तर काही लोक आहे ना रविकिरण महाराजांना ऐकायला येतात, काही लोक बघायला येतात देखील बाय चित्रप कसं आहे म्हणायचे. बाकी ना कीर्तनकार जरा वेगळा दिखतच आहे, चित्रप जरा वेगळं दिखच बा डोयाभरी दिखील. मी राहिलो तरी बाकी नाही राहिलो. हो तुम्ही हो दखरे हो दखरे. हा ते जसं आहे तसं शिव भूमिका ते त्याला काय मिस्त्री पाय ठोके टाके बनायलो नाक डोया. हा काय नाही ती मला सवय झाली आता काही नवीन वाटत नाही ते. कीर्तन काय करावा हा विषय होता माझा. नाव मोठं करण्यासाठी अजिबात नसते. दशक्रिया विधीचं कीर्तन त्याच व्यक्तीच्या दशक्रिया विधीला होतं किंवा 13व्याला होतं की ज्याचा गेल्याच्या नंतर त्याचा पुण्याचा साठा असेल त्याच्याच दशक्रिया विधीला कीर्तन होतं, अन्यथा ते शक्य नाही. कारण बरेच करोडपती लोक मला फोन करतात, रवी बाबा पैसे गेले तर चालेल पण ऐन वेळेस तारीख पाहिजे हो आपल्याला. बरं ठीक आहे तारीख खाली महाराज येतो, दक्षिणाही ठरते. कार्यक्रम 2 दिवसावर तसा फोन येतो, बाबा काही येऊ नका हो आमना दाखो परिवार मा सुतक पडी हे समजिले होतून दरले ना पुण्य नाही रे. कारण जाणाऱ्या व्यक्तीचा सुद्धा पुण्याचा साठा असेल तर कीर्तन होतं दशक्रिया विधीला वर्ष श्राद्धाला, नाही का. अन्यथा एवढं सोपं नाही आहे. भगवंत एवढा स्वस्त आहे आणि इतकं काय सहज थोडी ना भेटतो. हो याच्यासाठी पूर्वजन्मीचा ठेवा असावा लागतो. आणि कीर्तन का करावं तर कीर्तन करण्यामागचं कारण सांगतो. जर भागवत ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. सुरुवातीलाच आमचे भागवताचार्य सांगतात, आत्मदेव नावाचे ब्राह्मण होते. ब्राह्मणाच्या पोटी संतती नाही या, ब्राह्मणाच्या पोटी संतती नाही या. आत्मदेव नावाचे ब्राह्मण अरण्यामध्ये जाऊन रडत होते. खरं तर परिस्थिती अशी की पोटी संतती नाहीये, दारात झाड आहे, झाडाला फळ लागत नाही, गोठ्यात गाय गायला वासरू होत नाही. आत्मदेव नावाचे ब्राह्मण एकांत मध्ये रडत होते आणि रडत असताना एक साधू महात्मा पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना आवाज रडण्याचा कोणाचा येतो एवढ्या अरण्यामध्ये म्हणून शोध घेत आले. एवढ्या अरण्यामध्ये रडणारा व्यक्ती नक्कीच भगवंताच्या प्राप्तीसाठी रडत असेल या आशेनं या आस्थेनं साधू महात्मा आले आणि तिथं आत्मदेव नावाचे ब्राह्मण रडत होते. रडणाऱ्या ब्राह्मण दादाकडे आले. साधू बाबांनी विचारलं, ब्राह्मण दादा हो तुमचं रडण्याचं कारण काय या. तेव्हा आत्मदेव नावाच्या ब्राह्मणानं सांगितलं, माझ्या पोटी संतती नाही या, दारात झाड आहे, झाडाला फळ नाही, गोठ्यात गाय गायला वासरू होत नाही, मी एवढा अभागी आहे का बाबा. साधू बाबांना सांगितलं, खरं सांगू का तुम्हाला मुलगा नाही म्हणून तुम्ही रडताय का. म्हणे हो. तुम्हाला मुलगा नाही म्हणून तुम्ही रडताय. म्हणे हो ना, पण ज्यांना 4 मुलं आहेत ते पण रडतायत. कळतंय का माझं बोलणं. तुम्हाला मुलगा नाही म्हणून तुम्ही रडतायत, पण काही बापांना 4 मुलं आहेत ते सुद्धा रडतायत. समजलं असेल बाबा लोकांना मला काय म्हणायचं. ज्यांना नाही ते म्हणतात झाले पाहिजे आणि ज्यांच्या आहेत त्यांना असं वाटतं काय जन्माला घालीन तमाला घालीन ना बुगरमा वैष्णी का वाट राहणार. साधू बाबा सांगत होते, अहो ज्यांना नाही ना ते सुखात आहे उलट का. पण आत्मदेव नावाच्या ब्राह्मणानं सांगितलं, माझ्या पत्नीला लोक चिडवतात, मला लोक चिडवतात, म्हणले आमच्या पोटी संतती नाही, दारात झाड आहे, झाडाला फळ लागत नाही, गोठ्यात गाय गायला वासरू होत नाही, आम्हाला पोटी संतती झाली पाहिजे. साधू बाबांना सांगितलं, अहो या जन्माचं जाऊ द्या, या जन्माचं जाऊ द्या, पुढच्या 7 जन्मापर्यंत तुम्हाला पुत्र प्राप्ती नाहीये म्हणला. पुढच्या 7 जन्मापर्यंत पुत्र प्राप्ती नाही. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाच्या मनात आलं, बाप्पा याच जन्माचं दुःख सहन होईना म्हणले, 7 जन्माचं सांगून ठेवलं. म्हणले आता पुत्र प्राप्ती झाली पाहिजे. साधू बाबांना सांगितलं तुम्हाला 7 जन्माचा पुत्र प्राप्ती नाही. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणानं सांगितलं, जर मला पुत्र प्राप्ती होत नसेल तर तुमच्या समोर देह त्यागतो. म्हणले आत्महत्या करून मरतो. साधू बाबांना सांगितलं, जर तुम्ही माझ्यासमोर देह त्यागत असाल तर हे पाप माझ्या डोक्यावर बसन, त्याच्यापेक्षा असं करतो, तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल पण तुमचं आतापर्यंतचं केलेलं पुण्य 50% लयाला जाणार आहे. म्हणले हरकत नाही, पुण्य गेलं तरी चालेल पण पुत्र झाला पाहिजे. साधू महात्म्यानं फळ दिलं. सांगितलं आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला, हे फळ तुम्ही तुमच्या पत्नीला खाऊ घाला, याच्याकडून तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल. फळ आणलं. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणानं पत्नीला सांगितलं, म्हणले हे फळ खा, तू माय होशील, मी बाप होणार आहे. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाच्या पत्नीचं नाव होतं धुंदुली. धुंदुलीला सांगितलं, म्हणले हे फळ खा, आपण मायबाप होणार आहोत. पण धुंदुलीच्या हातात फळ दिल्याच्या नंतर गल्ली आलीतल्या बाया बसलेल्या होत्या, सगळ्या बायांनी बघितल्याच्या नंतर धुंदुलीला सांगितलं, म्हणले हे फळ जर खाल्लं तुला दिवस जातील, खरी गोष्ट आहे, पण आताच्या साधूंचं काही खरं नाही. हो पहिले लोक आहेत ना कमी शिकेल होतात ना, हो जरा अंधश्रद्धा जास्त होती.
पहिले त्या असं ब्यावाड्यात नामल्या दाखलपणे भाऊ बाहेर नको निघू रे, त्या चांगला नाही राहत रे त्या सादळ्या. बाकी ना त्या पोहे ना आज सांगितलं बाईसले नवीन नवीन जर लगीन नको बहीण त्या साधू येल बाहेर नको निघू, त्या गोमाशा बनायला जात हो बहीण. त्या का त्या गोमाशा बनवतील माया सोन, त्या उलट ब्याजने पैसे आले तर अरण्यामा. पहिले अंधश्रद्धा होती म्हणून लोक सांगायचे नाही का, हो विठ्ठल विठ्ठल हे फळ खाल्ल्याच्या नंतर आपण मायबाप होणार आहे, पण बायांनी सांगितलं बाई तो साधू काही करू शकतो. आणि तिच्याही मनात प्रश्न, जर का मी हे फळ खाल्लं, फळ खाल्ल्याच्या नंतर मला दिवस जातील, पोट मोठं होईल, गावात नको यायला असली संकट जर आले तर समधी लोक जीव वाचून पडून जातील, माझं कसं व्हायचं. बाईनं ते फळ खाल्लंच नाही, ते फळ गाईला खाऊ घातलं. आणि तिची बहीण बसलेली होती, तिने सांगितलं ताई तू फळ खाऊ नको, म्हणले मला भरपूर मुलं आहेत पण माझी परिस्थिती हालाकीची आहे, तू एक काम कर मला होणारा पोरगा तुला देते, पण त्या मोबदल्यामध्ये तुम्हाला काहीतरी धनद्रव्य देशील. ठरला सौदा. आता इकडे नवऱ्याला खोटंच सांगत होती मला दिवस गेलेत म्हणून, आणि तिकडे बहिणीला दिवस गेलेले होते. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला वाटतं माझ्या पत्नीला दिवस गेले का, ते फळ गाईला खाऊ घातला. आता बाई खोटं नाटक करते पण खरं दिवस तिच्या बहिणीला गेलेले. तिच्या बहिणीला मुलगा झाला, तो मुलगा आला आणि आणला आणि धुंदुलीच्या हातात दिला. सांगितलं बाई हा बाळ घे आणि सांगतोय नवऱ्याला तू माय झाली म्हणून. आता धुंदुलीनं सांगितलं मग आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला तुम्ही बाप झालात. हो गावामध्ये डिंडोरा पेटवला, हो गो ब्राह्मणांना दान केलं. हो आता नेमकं नामकरण विद्या, गाईला खाऊ घातलेलं फळ होतं, त्या गाईला सुद्धा वासरू झालेलं आहे, पण ते गाईला सुद्धा एक बाळ जन्माला आलेलं आहे. दिसायला माणसासारखं होतं पण कान त्याचे गाईसारखे होते. मग आता नामकरण विधी करायची आहे. मग धुंदुलीचा मुलगा म्हणून धुंदुलीनं नाव ठेवलं त्याचा धुंदुकारी. आणि गाईच्या पोटी आलेला आहे मान मुलगा, पण गाईच्या पोटी आला म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. आता गोकर्ण तो साधूंचा प्रसाद होता, संस्कार चांगले होते नाही का, हो संस्कार चांगले होते म्हणून पारमार्थिक होता. पण इकडे धुंदुलीच्या बहिणीच्याकडे संस्कारच नव्हते. संस्कार नसल्यावर चांगले पोरं जन्माला येतच नाही. काय मत आहे बापूसाहेब? कारण मायबाप चांगले येण्यासाठी ना संस्कार असावे लागतात. संस्कार चांगला राहणार ते मायबाप चांगला ते पोरग चांगलं. कारण मन जरा उघडं बोलणं रास बरं बाबा, मन बोलणं जरा उघडं रास. कंपनी चांगली राहिनी का मटेरियल बी चांगलं निघाल. मायबापांचे संस्कार लेकरांमध्ये असतात बरं का. कोणाला दुःख होत असताना एखादा माणूस जर एखाद्याला सहज काही बी बोलून मोकळा व्हायचा, त्याला असं वाटत नाही मी असा माणूस जे ना डायरेक्ट तोंडवरच बोलत, डायरेक्ट काढीत देस, डायरेक्ट आय काढीत देस, तू टाय का बट रे आय तू ना 2-3 मित्र बरोबर म्हणतस तुले, नंतर लोक सांगतात काय मायबापनी वयन नाही लावा बोयाले. हा म्हणून कोणाला दुःख होत असताना काळजीपूर्वक आपल्या शब्दानं कोणाचं मन तर दुखवत नसेल ना, आणि सांगू का मन दुखवण्यापेक्षा मोठं कोणतं पाप नाही बरं. आपणच सांगतस ना आत्मा तो परमात्मा आहे, आणि जर तुम्ही आत्मा दुखाड दिना म्हणजे परमात्मा खुश होईल का आपल्यावर. म्हणून कोणाचाही अपमान करत असताना काळजीपूर्वक लक्षपूर्वक. हा काही काही लोक रास्ती सवय, पण त्या संस्कार राहतस मायबापासून. मायबाप जसा तसा लेकरे घडतस. मी नेहमी कीर्तन मा सांगस मायबापनच संस्कार लेकरेच माहितच बरं का बहिणी सोन ओ सोनचिडी सोन. एक पोरग लहानपणापासून चोऱ्या करत होतं, चोऱ्या करायची सवय लागली. पोरग चोऱ्या करत होतं, नेमकं लग्न करण्याच्या वयात आलं, त्याचंही लग्न केलं. नेमकं योगायोगा सावभाव चोरटा, त्याला बायको बी चोरटीच भेटणे. पण ती बहीण दागल्या मोठ्या चोऱ्या करे, चालता चालता रस्ता मग कोणा बांडा पडेल राहत, वाट्या उपाड्ये काय ताटल्या उपाड्ये दाखल्या चोऱ्या करे बा. हा नेमका योगायोग असा. बाईला दिवस गेल्याच्या नंतर बाळंतपणाची वेळ जवळ आली, डिलिव्हरीसाठी दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्याच्या नंतर बाई टेबलावर लेटली, झोपवली. आता डॉक्टरांनी चेक केलं, डॉक्टर साहेब म्हणले असं नॉर्मल काय डिलिव्हरी होत नाही, मग आपल्याला शिजर करावं लागते. बाळ शिजरही झालं, बाळ जन्माला आलं. आता बाळ जन्माला आल्याच्या नंतर सुरुवातीला काय कोणाच्या लक्षात येईना, पण थोडे दिवस झाल्याच्या नंतर मग काही लोकांच्या लक्षात आलं, बायांच्या. माय म्हणे हाई पोरग काही मोठ सोडी राहिने नाही, यांना का हात मा काही अडचण आहे, काही प्रॉब्लेम शे म्हणे. हा कदाचित अपंगते नाही म्हणे, आऊ हात मोठ काय सोडी राहिना नाही. मग बाकीना लोक म्हणे कोणता तरी बघतले दे काढा, कोण वैदले दे काढा, बघतले दे काढा गे, वैदले दे काढाय गे. बटा डॉक्टर फिराय गया. एक बाबा म्हणे असं करा, बट कराय की एकदा मानसरोग तज्ञ डॉक्टरला देखाड द्या म्हणे. मानसरोग तज्ञ डॉक्टरांकडे नेलं लेकराला. डॉक्टर हुशार होते.
ते पोरग असं टेबलावर लेटवलं आणि डॉक्टर साहेबांच्या गळ्यात 2 तोळ्याची सोन्याची चेन होती. ती चेन काढीन पोरांसमोर अशी फिराई. त्या पोरांसमोर चेन फिराई ना, त्यांनी पटकन हात सोडून चेन धरी. पण जवळ चेन धरी ना तो त्यानं हात महिने ना 5 ग्रामनी अंगठी पडली. तपास लावा ना, शिजर करता करता नर्सन हातमाई उपाडी येलो होती. हा कशाचा परिणाम आहे हो? हा कशाचा परिणाम आहे? संस्कार जर मायबापांचे चांगले असतील तर लेकरं चांगले जन्माला येतात. सोपा. अशुद्ध बिदा पोटी फळे रताळ गोमटी, रताळ गोमटी फळे रताळ गोमटी. शुद्ध बिदा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. वा प्रशांत बाबा, गोड प्रमाण घेतलं. शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी, नाही का? हो, मायबापांचे संस्कार लेकरांमध्ये येतात. इकडे धुंदुलीची बहीण जिचा संस्कारच नाही, तिचं पोरग जन्माला आलेला आहे आणि ते पोरग धुंदुलीच्या हातात दिलं. धुंदुलीच्या हातात दिल्याच्या नंतर ते पोराचं नामकरण विधी झाली. पोरग वाढायला लागलं. पण एवढा आगाऊ का? एवढा त्रास द्यायला लागलं, एवढं त्रास द्यायला लागलं. बापाला वाटलं की जे साधू बाबा सांगत होते तेच बरोबर आहे. ज्यांना मुलं नाही ते पण रडतायत, ज्यांना आहेत ते पण रडतायत. म्हणले नसल्यावरच बरं आहे. मग आता जीवच ठेवायचा ना. म्हणले आत्महत्या करून मारायचं. पण नेमका गोकर्ण रस्त्यात उभा होता. बाबा कुणाका चाललात? म्हणले मला जीवच ठेवायचा नाही. हा, पहिले तर सांगितलेस मी तुमले. अजून आपण अभंगाकडे जायला नाही शेतच. मी आडमुल्लान टाक राही नू. हां, त्या आडमुल्लांले त्या तोर लायला होती ना, ती तोर ठोक टाक चालू आहे म्हणा अजून. हां, मत म्हणा पिकले अजून धक्का बी लायला नाही शे मी. हां, मी शेतकरी ना पोरे आणि मला असं गावठी उदाहरणे देवा ना आवडत. म्हणा धकावर अजिबात जावा ना. हो, इथला नेता तेल निघत नको आज होणार. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, गोकर्णाने सांगितलं बाबा अहो चाललात कुठं? म्हणले लेका मला जीवच नाही ठेवायचा. तो भाऊलाही त्रास द्यायला लागला रे. गोकर्णानं सांगितलं बाबा भगवंतानं तुम्हाला जन्माला घातलं, अरे काहीतरी चांगलं कार्य करून घ्या ना. आत्महत्या करून काहून मरतात? आत्महत्या केल्याच्या नंतर भगवंताला प्राप्ती होत नाही म्हणले आपल्या आत्म्याची. मग अहो जीवन दिलंय ना देवानं, जगून घ्या ना. मग एक काम करा, जर तुम्हाला कंटाळा येत असेल ना संसारामध्ये तर परमार्थाचं स्वतःला हे करून घ्या, नाही का? भगवंताला जीवन समर्पित करून घ्या म्हणला. आता आत्मदेव नावाच्या ब्राह्मणानं अरण्याचा मार्ग धरावा भगवत प्राप्तीसाठी. आता इकडे धुंदुकारीनं त्याच्या मायला त्रास द्यायला सुरुवात केली. धुंदुकारीनं एवढा त्रास दिला, माय पण मरण पावली. आता घरामध्ये तो एकटाच आहे, त्याला कोण बोलणारच नाही म्हणून तो परस्त्रिया घरात आणायला लागला. एवढ्या बायका आणल्या. बाकीच्या बायका म्हणतो हा रोजचाच बायका आणायला लागला. म्हणले जास्तीच्या झाल्या तर आपला हिस्सा कमी व्हायचा ना. मग एक काम करूया, त्याला मारूनच टाकूयात म्हणला. आता तो आला एके दिवशी मध्यरात्री. दोघं सगळ्या बायकांनी त्याला 4 पाई होती का खटिया, खाटीलाच बांधलं आणि खाटीला बांधल्याच्या नंतर त्याच्या तोंडामध्ये विस्तो ओतला. विस्तो ज्याला आपण हार म्हणतो, चुलीतला हार जिवंतपणे त्याच्या तोंडात ओतून त्याला जिवे ठार मारलं. आता त्याचा आत्मा भटकत होता आणि तिकडे गोकर्ण पृथ्वी प्रदक्षिणासाठी गेलेला. तिकडनं फिरून आल्याच्या नंतर गावच्या शिवजवळ होता. गावच्या शिवजवळ आल्याच्या नंतर नको तसले आवाज यायला लागले. गोकर्ण म्हणला आवाज कसला येतोय? कोण आहे? कोण घाबरवतोय? म्हणले मला. म्हणले दादा मी रे तुझा भाऊ आहे धुंदुकारी. का रे काय झालं? काय नाही, तू तर चालला गेला माझ्यामुळं. बापालाही जावं लागलं, मायला मरावं लागलं. शेवटी मी परस्त्री या घरात घेऊन आलो. त्या बायकांनी मला जीवे ठार मारले. दादा मला जीवे ठार मारले म्हणून मला भगवंताची प्राप्ती झाली नाही आहे. मला भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे कारण माझा आत्मा भटकतोय. माझ्या आत्म्याला शांती लाभावी त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल. मग काहीतरी करावं लागेल त्याच्यासाठी आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाच्या त्या साधूबाबांनी दिलेला प्रसाद तो गोकर्ण इथं आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाच्या पोरासाठी नामचिंतनासाठी बसलेत आणि सुरुवात केली भागवताची. 7 दिवस भागवत वाचलं आणि 7व्या दिवशी कथा पूर्ण झाल्याच्या नंतर त्या धुंदुकारीच्या आत्म्याला शांती लाभली. म्हणजे याच्यातून मला हे सांगायचंय की जर तुम्ही कीर्तन ठेवतात, कीर्तन ऐकतात, कीर्तन करतात, त्याच्या मागचं कारण असं आहे जाणाऱ्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून कीर्तन आहे. बाकी नाव मोठं होण्यासाठी अजिबात नाही. असो, कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी, इकडे
मृदंगाला साथ करणारे महाराज आहेत, आमचे गायनाचार्य महाराज आहेत, सगळे जीवाभावाचे महाराज मंडळी आहेत. हो, आणि सगळे मला चांगलं ओळखतात. आरगाऊन वाजवणारे बाबा इकडे आमचे हिम्मत बाबा बसले, त्यांचे चिरंजीव पण गायनाला आहेत. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. साऊंड सिस्टीमचे मालक, साऊंड सिस्टीम छान आहे. अजून कीर्तनासाठी उपस्थित माझ्या जीवाभावाचे असणारे आमचे बहारचे माझे रिटायर फौजी बापू साहेब आहेत, आमचे रावसाहेब बापू आहेत. अजून त्यांच्यासोबत आलेले आमचे आबासाहेब आहेत बहाडकर. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, मला आवर्जून ज्यांचं नाव घ्यावं वाटतंय. आमच्या प्रशांत बाबांनी प्रमाण घेतलं मध्यंतरी, नाही का, शुद्ध बीजा फुटी फळ रसाळ गोमटी, नाही का, तसं तुमच्या परिसराचं नाक, तुमच्या परिसराची श्रीमंती, तुमच्या परिसराचं वैभव म्हणजे आपले आमदार साहेब. आमदार साहेब जर आपल्या समाजाचं कार्य करत असतील तर त्यांच्यासाठी त्यांच्या बापाचे आणि मायेचे संस्कार चांगले असले पाहिजे. कारण आमदार साहेबांचे वडील जर कीर्तनाला येत असतील, समजिले हो काय संस्कार असतील, नाही का. जर का आमदार साहेबांचे वडील कीर्तनाला येत आहेत, मग याच्यावरनं ओळखू येतं, नाही का, परिस्थिती काय असेल. असो, साऊंड सिस्टीम चांगली, भागाभागातून आलेले सगळे श्रोतेगण, विनेकरी बाबा, टाडकरी बाबा, सगळ्यांच्या माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असणारे सगळ्या बाबांच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल 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 कैलास दादा पण आलेले आहेत का? वा, अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबार आहे? ज्यांची 65 लाखाची जहागी लोकांना दान करावी ते तुकोबार आहे. आणि ती तुकोबार आहे. या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना सांगतो, भैया भोगा भोगावाच लागतो. हो, जसं की सावली जशी साथ सोडत नाही तसं कर्म तुमची साथ सोडत नाही. म्हणून कर्म करत असताना सावधगिरीनं करायचं. कोणतंही काम करत असताना सावधगिरीनं करायचं. नाही तर काही काही लोक आहे ना, सहजच कोणाला तरी त्रास देतात. तुम्ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. मी अभंग घेतल्याच्या नंतर मला ते एक्झाम्पल सांगायला आवडतं. दर्या खोऱ्यांमध्ये उभं राहिल्याच्या नंतर तुम्ही जर आवाज दिला ना, दर्या खोऱ्यांमध्ये उभे राहा, तुम्हाकडे काय म्हणतात त्याले? दर्या खोऱ्या असले काय म्हणतात तुम्हाकडे? बल्ला, लवणे खवणे सारखं बा. नाही नाही, सारखंच. कारण काय ना, आपला आयराणी भाषा मा जो दम आहे ना, तो सापडत नाही बाकी भाषाच. इथलं भारी वाटणं, दल्ला, दहिडा, लवणे खवणे. नाही, या खरंच आपला आयराणी शब्दशतच बरं. आणि आयराणी भाषा बी येवायला पाहिजे, परफेक्ट येवायला पाहिजे. प्रशांत बाबाजी, भाषा परफेक्ट कोणती करा आहे ना. मराठीમાં जर उतरणं ना, मराठी सुद्धा तेवढीच परफेक्ट यायला पाहिजे बाबा. आयराणी बोलणी ते आयराणी सुद्धा तेवढी परफेक्ट यायला पाहिजे सर. हां, आणि जर कधी मला सांगा ना महाराज, आयराणी बिगन ऐकाय गे, मराठी बिगन ऐकाय गे, आमना आदिवासीची भाषा मग ताबी येई मला. भाषा कोणची येऊ द्या हो, येत असेल तर पूर्ण खरी उतरायला पाहिजे. हो, पुरी खरी उतरायला पाहिजे. भाषा होणी का मला सांगा ना आवडस. मी 7वी 8वी ला होतो. माझा वर्ग मित्र होता भाडू नावाचा. आता खेडागावमा पहिले अशी मराठी काही पक्की होती नाही. 7वा पिरियड चालू होता जॉग्रफी ना, भूगोल ना. पोऱ्याला जाणं होतं बाहेर, पोटमा दुखायला लागली. सर 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 म्हणे काय रे, पण बोलता येणे गुच्चोपटी घ्या. कारण याला काय म्हणतात हाय त्याला सुधरे नाही. आता आपल्याकडे आयराणी मग काय म्हणतात नाना त्याले, बैर देशाला जाणं येणे ते झाडा बसायला जाणं शे. आता थोडं सुशिक्षित भाषा मग संडायला जाणं म्हणून झाडा बटाला जाणं शे. आखू जुना म्हातारास ना परसाकडे जाणं शे. हां, मग आपण बोलता साठा येतो. मी जुनं मटेरियल पुरं सांगायला येईल तेच मागा इकावस म्हणा. आता तो पोऱ्याला काही सुधरे नाही. काय सांगू सर असले मला कोठे जाणं आहे. त्याला असं वाटणं बो म्हणा आजोबा झाडा बसाल म्हणस ना, आईच भारी होईल म्हणे. मग सरले म्हणे सर काय रे, मला झाडाला जायचे. सर म्हणे भाड्या अख्खा आयुष्य जाणणं जे शिकिले म्हणे, जर शिकणार नाही ना अख्खा आयुष्यभर जाणणं पडीन. आखो पुऱ्या बशी घ्या, आखो काही निघणे म्हणे सर झाडाला जायचे. भाड्या कालवट रे शिकिले रे,
अख्खा आयुष्य झाडामात जाईल तू ना तू शिकले रे. आको बाळ्या बशी घ्या आको कय निघणे बाळ्या म्हणे सर झाडाला जायचे तू बटरे खाले बटरे अख्खा आयुष्यभर झाड नाही रे तुले. बाळ्या खाली बशी घ्या 5 मिनिटं नंतर नको तो वास यायला लाग गया. पोरे म्हणे सर वास घाण येतोय म्हणे. बाळ्याने पराक्रम करून टाकला म्हणे सर म्हणे का रे बाळ्या तुला अक्कल आहे का म्हणे. तू 8वी ना विद्यार्थी तुला कळायला पाहिजे ना तू काय करतोय कमीत कमी सांगायला पाहिजे. सर म्हणे मी कधीचा सांगत होतो झाडाला जायचे. अरे त्या झाडाला नाही रे ओ काका संडासले जाणं म्हणतस रे आप्पा. भाषा कोणची का असेना परफेक्ट आली पाहिजे नाही का. हा आता तुम्ही दर्या खोऱ्यांमध्ये उभं राहिलात आणि दर्या खोऱ्यांमध्ये उभं राहिल्याच्या नंतर जर आवाज दिला राधे तर दर्या खोऱ्यात तुम्हाला 3 वेळेस म्हणतात राधे राधे राधे. तुम्ही जर दर्या खोऱ्यांमध्ये उभे राहून म्हणलात राम तर दर्या खोऱ्या तुम्हाला 4 वेळेस म्हणतात राम राम राम. दर्या खोऱ्यात मग जर उभा राहील म्हण तुम्ही नीच मग दर्या खोऱ्या काय म्हणता आप्पा तात्या बापू नाना असं म्हणतो. हा तुम्ही आवाज दिला ना तुम्ही जर नीच म्हणत आहे दर्या खोऱ्या 3दा आपले म्हणते तूच रे नीच नीच नीच. तुम्ही जे पेरणार आहे तेच उगवणार आहे त्याच्या व्यतिरिक्त आहे का. जे पेरणार आहे तेच उगवणार आहे. जसं तुम्ही शेतात जर का लावला आंबा लावा तरच आंबा तोडायला भेटी. तुम्ही जर पडी दोई जाऊ दे ना येड्या बाबू उगी घेत नाही आंबा तोडायला जाशात आपली ठेवटी आहे का तरी. हा जे पेरणार आहे ते उगवणार आहे. मग कर्म करत असताना सावधगिरीनं करा. महाराज काही नालायकांना एवढं वाईट कर्म केलं आजच्या दिवशी अर्थात आजचा दिवस आपल्यासाठी खास आहे. काही गोष्टींमध्ये खास आहे पण काही गोष्टींमध्ये हा आजचा दिवस आपला काळा दिवस आहे. तुम्ही म्हणसान महाराज असं काय सांगतायत. चांगला दिवस हा आहे की आपल्या भारत देशाला आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं होतं आजच्या दिवशी. आणि तुम्ही म्हणसान महाराज काळा दिवस कस काय. तर काळा दिवस एवढ्यासाठी दादा की माझे जवान जे फौज मध्ये असतात ना ते ड्युटी करत असताना मुंबईच्या ते ताज हॉटेल मध्ये माझे जवान शहीद झालेत. तोच आजचा दिवस आहे. आजचा दिवस तोच आहे 26/11 नाही का. काही लोक सहज म्हणून जातात हो महाराज ते ड्युटी करतात ते काय फुकटात करतात का पैसे घेतात. भैया पैशांसाठी आपण जीव त्यागू शकत नाही. पैशांसाठी जर जीव त्यागला असता तर आपण दवाखान्यात जाताना पैशांची बॅग भरून गेलो नसतो. डॉक्टरांना म्हणलं असतं पैसे देत नाही मेलो तरी चालतंय पण आपण पैसे देतो जीव वाचवतो म्हणजे जीव महत्वाचा आहे पैशांपेक्षा. पण त्या लोकांचा त्याग असा. आज मी कीर्तनाला उभा आहे ना आज मी कीर्तनाला उभा तुम्ही कीर्तनाला बसलेत हे फक्त त्यांच्या पुण्याईमुळे चालू आहे. आणि खरं तर मला आहे ना मला सरकारलाही सांगावं वाटतंय आणि ज्या लोकांना घमंड असेल त्यांना सांगावं वाटतंय आपल्या भारत देशावर जर कृपा असेल तर ते फौजी लोकांची सैन्यांची आणि दुसरी कृपा असेल तो माझ्या शेतकरी बापाची यांची कृपा म्हणून तर सगळं चाललंय. पण नेमकं दोघही सुखी नाहीत. मला एक फौजी दादांचा फोन आलता सर बोले महाराजजी गुरुजी आम्ही इथं सीमेवर लढतोय. कदाचित कोणची गोडी आमच्यासाठी असेल कोणची गोडी माझ्या हृदयावर धडकेल काही सांगता येत नाही. कोणता क्षण माझ्या जीवनाचा शेवटचा असेल माहित नाही. पण गुरुजी जगण्याचा एक कुठंतरी सहारा आणि आनंद तुम्ही देताय. म्हणलं कस काय. आम्ही इथं तुमचं कीर्तन डाउनलोड करून ठेवतो रेंज नसते तिकडे. आम्ही कीर्तन डाउनलोड करून ठेवतो आणि तुमचं कीर्तन ऐकतो. आणि तुमचं कीर्तन खास करून आयराणीमध्ये असतं ना तर ते इकडे आयराणी ऐकायला भेटत नाही. आणि ती आयराणी इथं ऐकतो ना आम्हाला माहिती आहे समोरचा दुश्मन कधी गोडी झाडल काही सांगता येत नाही. पण तुमची आयराणी ऐकून असं वाटतं की आम्ही आमच्या घरीच बसून आहे. हा आनंद आम्ही घेतोय. पण सर महाराजजी माझा एक संदेश सांगा. फौजी लोकांसाठी एक संदेश द्या. म्हणलं काय काही ठिकाणी आमच्यावर असा अन्याय होतो की आमच्यापेक्षा जे मोठे साहेब असतात ना ते आमच्यावर असा अन्याय करतात की ते घरातलं पाणी सुद्धा भरायला लावतात. म्हणतात आम्हाला नको तसली कामं करायला लावतात.
मग या गोष्टीवर सरकारनं लक्ष दिलं पाहिजे की ती एवढं रक्षण करणारी लोक आहेत आणि त्यांना जर का त्यांच्या वरच्या लोकांच्या घरात काम करावं लागत असेल तर ही शोकांतिका. हा, अरे ते आपले रक्षक आहेत राजा हो. ते आपल्यासाठी भगवंत असं म्हणायला अजिबात वावगं ठरणार नाही. हो, आणि सांगू का, तरी सुद्धा काही काही लोकांना त्या गोष्टीची जाणीव नाही आहे. मी आता मला वाटतं प्रशांत बाबांच्या गावालाही घेतला होता अभंग आणि सांगितलं होतं हेच चिंतन. तुम्हाला सांगतो, आजचा दिवस फौजींचा म्हणजे आपल्या भारत देशाचा आजचा काळा दिवस म्हणून जाहीर केला तरी वावगं ठरणार नाही. कारण आजच्या दिवशी कोण्या मायचा लेकरू गेल्या, कोण्या बहिणीचा भाऊ गेला, कोण्या पत्नीचा पती गेला. काही काही लोक म्हणतात म्हणणं सोपं आहे, शहीद झाले म्हणणं सोपं आहे. एका ठिकाणी क्लिपमध्ये मी बघितलं होतं, एक शहीद जवानाचं प्रेत घेऊन येत होते. तीन 4 दिवस प्रेत पोचत नाही आणि गोडी झाडलेली, ऑपरेशन केलेलं ते बरं शरीर, ते PM वगैरे केलेलं नाही का, काही काही भाग नव्हता. जेव्हा ते प्रेत गावी आलं आणि गावी आल्याच्या नंतर त्या माईला सांगितलं, आई तुमचा मुलगा की नाही शहीद झाला. त्या पोराचं प्रेत त्या माईनं बघावं आणि त्या माईचा त्या साहेबांना पहिला प्रश्न होता, साहेब जेव्हा माझा मुलगा तुमच्याकडे भरतीसाठी आला होता ना, तर तुम्ही 1 इंच सुद्धा कमी घेतला नव्हता महाराज. 1 इंच सुद्धा कमी घेतला नाही या, आणि मी पाठवलेल्या मुलातलं फक्त अर्ध शरीर मी घेऊ तरी कशी. त्या माईला विचारा मुलगा जाण्याचं दुःख काय असतं. हो, त्या पत्नीला विचारा. काही काही शहीदांचं हो लग्न झालेलं आहे, तिकडे गेले आणि तिकडे शहीद झाले. ते शहीद झाले त्यांचं तर नाव आपण काढतो, पण त्या बिचाऱ्या महिलांना विचारा, त्या बहिणींना विचारा, त्यांचं मन काय म्हणत असेल. फक्त पती येणार आहे या आशेवर वाट बघते आणि पती येत नाही, पतीचं फक्त प्रेत येतं. त्या बहिणीला विचारा तिचं अंतःकरण काय दुखत असेल. प्रत्येक फौजीच्या अंतःकरणातून एकच हाक असते बरं. हो, अंतःकरणापासून त्यांचं फक्त आपल्या देशासाठी अंतःकरणापासून त्यांची एक हाक असते. काय ते ऐका. हे हरि करम अपना करेंगे, हे वतन तेरे लिए दिल दिया है जा भी देंगे, हे वतन तेरे लिए दिल दिया है जा भी देंगे, हे वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, वतन तेरे लिए. हो हरि करम अपना करेंगे, हे वतन तेरे लिए दिल दिया जा भी देंगे, हे वतन तेरे लिए दिल दिया जा भी देंगे, हे वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए. एखादा दादा गेला ना तर त्याची माय आज पण वाट पाहते. कशी ये ना दादा झालास का परका, दादा ये ना भाऊ ये ना, दादा ये रे भाऊ ये ना, काळा दिवस उजळला घात काळाने हो केला, नजर भिर भिर दाराला, ये ना परतोनी घराला,
माय बोलावती रे तुला, ये ना दादा झालास का परका, ये ना भाऊ ये ना राजा झालास का परका. रक्षाबंधन या सणाला बहीण येईन रे घराला, राखी बांधेल रे कुणाला, तुझी आठवण येईल तिला. आय बहिणीचा लाडका, ये ना दादा झालास का परका, ये ना भाऊ ये ना राजा झालास का परका. भाऊ ये ना दादा ये ना राजा ये रे बंधू ये ना. ज्या मायचा मुलगा गेला, ज्या बहिणीचा भाऊ गेला, तिला विचारा ते दुःख काय असतं. आणि माझ्या कीर्तनातून माझं एक ब्रीद वाक्य, ज्याचं जडतं ना हे त्यालाच कळतं, इतरांना नाही ते कळायचं. ए विठ्ठल 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 विठ्ठल. विषय होता की कर्म करत असताना सावधगिरीनं करा, नाही तर आपल्याला 4 पटीनं रिटर्न येऊन भेटतं. जसं की अजून सांगेल, तुम्ही गहू पेरणी करणार आहेत, आता गव्हाची पेरणी करणार आहे. गव्हाची पेरणी करत असताना तुम्ही किती किलोची बॅग घेऊन जाता तो काका? कितला किलो थैली असती? 40 किलो, बरोबर आहे ना? 40 किलोची थैली असती. 40 किलोनी थैली पैरीशनी येतच तुम्ही, आणि 4 महिन्यानंतर लेवाल जात असते मोटरसायकलवर येतच. मग गाडं भरीशी ट्रॅक्टर भरीशीन लयतच, बरोबर आहे ना? हा, जर 40 किलोनी थैली पैरी येऊन तुम्ही ट्रॅक्टर भरीशने लयतच, तसंच कर्म बी आहे. तुम्ही करतच ना त्यापेक्षा 4 पटनं रिटर्न भेटस. म्हणून कर्म करत असताना सावधगिरीनं करायचं. तुम्ही म्हणसान महाराज याच्यासाठी काही पुरावा आहे का? हो, एका कसायच्या आतून काय सुटली, काय सैरा वैरा धावती, कसायच्या आती काय लागत नाही, कसायच्या आती काय लागत नाही. एक ब्राह्मण दादा गंगेला स्नान करत होता. स्नान करत असताना कसाई दादानं ब्राह्मण दादाला आवाज दिला, का ब्राह्मण दादा माझ्या हाताकडून गाय सुटली, गाय मला गावत नाही म्हणले, तेवढी गाय द्या ना धरून. आता ब्राह्मण दादा उठले, गायच्या समोर गेले, 2 हात आडवे केले. 2 हात आडवे केल्याच्या नंतर गाय जागीच थांबली. कसाई दादाने यावं, गायला धरावं. धरल्याच्या नंतर घरी घेऊन गेला. काय केलं असन खूप काय सांगायची गरज नाही, तुम्ही बसलेले काका माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे आहात. गायला धरले असन, घरी घेऊन गेला असन, कापले असन आणि खाल्ले असन, बरोबर आहे ना? आता चला पुढे. एक वारकरी वारी करीत होता. वारी करीत असताना एका गावी मुक्कामाला थांबला. थांबल्याच्या नंतर एका तरुण स्त्रीनं बघावं, वारकरी बाबाला म्हणावं, बाबा कुणाका चाललात? काय नाही की पंढरपुराला जातोय. बाबा पंढरपुराला चाललात? म्हणले हो बाई. बाबा असं करा ना, महाकडे 2 घास जेवायला या ना. वारकरी बाबा म्हणतो, पंक्तीत पण जेवायचं आणि त्या घरी पण जेवायचं. लेकी म्हणले हरकत नाही, त्या घरीच येतो म्हणले जेवायला. वारकरी बाबाला जेवायला घरी आणलेला. जेवण वगैरे झालं, घरातून काढता पाय घेतायत तोपर्यंत बाईनं पुन्हा विचारलं, म्हणले बाबा कुणाका चाललात? काय नाही की मंदिरावर झोपाया चाललो. बाबा मंदिरावर झोपणार आहात? म्हणले हो बाई. बाबा असं करा ना, तुम्ही मंदिरावर झोपणार आहात, त्याच्यापेक्षा आम्ही घरामध्ये 2च नवरा आणि बायको आहेत. म्हणले इथं झोपा ना. वारकरी म्हणतो, लेकी त्या घरी पण झोपायचं मंदिरावर पण झोपायचं, त्याच्यापेक्षा तुझ्या घरीच झोपतो म्हणला. आता वारकरी बाबाला पुढच्या रूम मध्ये बेड टाकलेले, 2 नवरा बायको आतल्या रूम मध्ये झोपलेले आहेत. बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. ऐन मध्यरात्री बाई उठली आणि त्या वारकरी बाबाच्या जवळ गेली. वारकरी बाबाला म्हणते, वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो, बाई आमच्या तुकोबरायांची शिकवण आहे आम्हाला. खरं तर वारकऱ्यांना जाई उतू माते न करी सहाय्या स्वामी विष्णुदास. खऱ्या वारकऱ्याची व्याख्या अशी आहे, जाई उतू माते न करी सहाय्या स्वामी विष्णुदास तैसे नव्हे. खऱ्या वारकऱ्याला परश्री आमची माय आमची बहीणच असते. हो, काही लोकांची मानसिकता अशी आहे, काही लोक साधू ओळखताना साधूची ओळख अशी असते काही लोकांच्या नजरेमध्ये, ज्यांनी लगीनच करा नाही तो साधू आहे बा. काय मत आहे तुमनं? ज्याशी लग्न करत नाही त्या साधू? हा, बाकी नाचले भेटण्यात नाही त्या मराय जायला तर साधू कोणाला म्हणावं? चित्रेची देखुनी कामिना काम उपजी जयाची मना तो संन्यासी नव्हे जाना ऐक बापा नरोत्तम. साधूची व्याख्या, चित्रातली बाई बघून सुद्धा त्याच्या मनामध्ये वासना निर्माण नाही झाली पाहिजे, तो खानदानी साधू. वारकऱ्याचाही तसाच, परश्री वारकऱ्यासाठी माय बहीणच असते.
गड्यात माड आहे ना, वैष्णव आहे ना, वारकरी आहे ना, माडकरी आहे ना, मग त्याच्यासाठी परस्त्री, त्याची माय, त्याची बहीण. मी ही जी गोष्ट सांगतोय ही खऱ्या वारकऱ्याची गोष्ट सांगतोय, आबरूदार वारकऱ्याची गोष्ट सांग राहिनो, खानदानीची सांग राहिनो. मला बोलणं समजी राहिनो तुमले. ज्यांना गयामा माड आहे त्यांसाठी हाई मनी माय शे, मनी बहीण शे, हाई वारकरीना नेम शेतस. आणि जर गड्यात माड असेल आणि परस्त्रीला वाईट नजरेनं बघत असेल तर तो खानदानी वारकरीच नाही, त्याच्या रक्तात भेसळ असली पाहिजे. कारण खानदानी वारकरी वाईट नजरेनं बघूच शकत नाही महाराज. वारकरी बाबा सांगत होता, बाई असली घाणेरडी काम आम्ही करत नाही. बाई म्हणते, वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण करावी लागते. म्हणले, बाई अजिबात जमणार नाही. वारकरीचं लक्ष घरात गेलं, वारकरीच्या मुखातून वाक्य निघाला, का काय बाई आहेस, तुझा नवरा घरात झोपला असल्यावर तुझ्या मनामध्ये असले घाणेरडे विचार आलीच कस काय. बाई म्हणते, वारकरी बाबा तुम्हाला माझा नवरा दिसतोय. बाई बाईनं काढली कुऱ्हाड, नवरा झोपलेला, झोपेतच कुऱ्हाड टाकली डोक्यामध्ये, खांडच केली नवऱ्याची झोपेतच, नवऱ्याची खांड केली. आता वारकरी बाबाला म्हणते, वारकरी बाबा आता तरी माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो, बाई असली घाणेरडी काम आम्ही करतच नाही. बाई म्हणते, आता का नवराही मेला आणि वारकरी चांगलं आपलं ऐकून घ्यायला तयार नाही, मग काय करायचं. बाईनं थोडं नाटक रचलं, मध्यरात्री आवाज द्यायला सुरुवात केली, काका बाबा मामाजी वाचवा. वाचवा वाचवा म्हणतात, गावातील लोक जमा झाली. कोणी म्हणतं काय झालं. बाई म्हणते, या वारकरी बाबानं माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला, माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला. माझा नवरा मला वाचवायला आला तर माझ्या नवऱ्याला सुद्धा जीवे ठार मारलं. म्हणले, या वारकरी बाबानं. बाबा ते खरं होतं काय हो सरजी, खरं होतं का ते, किती खोटा आड आहे. पण वारकरी म्हणतो, बाईवर जेवढा विश्वास केला जाईल तेवढा माझ्यावर विश्वास होणार नाही. काही काही ठिकाणी ना, हो काही काही ठिकाणी चांगला माणूस पण फसतो बरं का. काही काही ठिकाणी चांगल्या माणसावर आड घेतला जातो, चांगला माणूस फसतोय, असंही बऱ्याच ठिकाणी घडतंय. वारकरी म्हणतो, आता बाई बोलते आपल्याला बोलून चालणार नाही, आता सहनच करायचं. गावातील लोक जमा झालेले, कोणी म्हणतं, अरे वारकरी असल्यावर तुझ्या मनामध्ये असले घाणेरडे विचारायचा. कुणी म्हणतं याला गडफास लावा, कुणी म्हणतं झाडून टाका, कुणी म्हणतं मारून टाका. एक सुज्ञ बाबा होते, ते म्हणले असं काय करू नका. वारकरी आहे ना, वारकरी असल्यावर याच्या मनामध्ये परस्त्रीच्या आबरूवर हात टाकायचा याचा विचार आला ना याच्या मनात, एक काम करा, ज्या बाईच्या आबरूवर हात टाकत होता ना याचे ते दोघं हात तोडा आणि याला मोकळं करा. याचे तुटलेले हात बघून दुसरा वारकरी कोणी घाणेरडी कामं करणार नाही. म्हणले, याचे दोघं हात तोडा आणि याला मोकळं करा. वारकरीला चौकात बांधलंय, दोघं हात तोडले तर वारकऱ्याचे, दोघं हात तोडले, वारकऱ्याला मोकळं केल्या. वारकऱ्यानं पंढरपुराचा मार्ग धरलाय काका, पंढरपुराचा मार्ग धरलाय. डोळ्यातून गडगडा अश्रू वाहत आहे. पण जेव्हा जेव्हा संतांवर संकट आलेलं ना तेव्हा तेव्हा लोकांशी वाद नाही घातला, सरळ सरळ भांडण देवाशी, सरळ सरळ भांडण देवाशी, नाही का. संत जेव्हा जेव्हा जीवनामध्ये संकट येतात ना तेव्हा तेव्हा सरळ सरळ देवाशी भांडण करतात. हा, जेव्हा महिला माता, जेव्हा जेव्हा तुमच्यावर पण संकट आलेलं आहे ना, आमच्या संत जनाबाई असतील, मुक्ताई असतील, मीराबाई असतील, त्यांनी सुद्धा देवाशीच भांडण केलेलं आहे. खोटा आड आलता माझ्या संत जनाबाईवर, तिथं सुद्धा भांडण केलंय देवाशी. हे ओव्या गाऊनी स्वरात दाशी जनीच्या घरात, दडन दडिले सख्या श्रीहरी, आड चोरीचा माझ्यावरी, आड चोरीचा माझ्यावरी. वारकऱ्यानं पंढरपुराचा मार्ग धरलाय, पंढरपुरात प्रवेश केला, मंदिरात प्रवेश केला, गाभाऱ्यात गेले, भगवंताचं दर्शन घेतलं, डोळ्यातून गडगडा अश्रू वाहत होते. देवाकडे बघितलं आणि देवाला सांगितलं, देवा अरे तुझ्यासाठी पायी वारी करणाऱ्याला, तुझ्यासाठी भजन गाणाऱ्याला, तुझ्यासाठी टाळी वाजवणाऱ्याला जर हात गमवावे लागत असतील देवा तर तुला करुणावंत दयावंत कोण म्हणणार आहे, पांडुरंगा सांगणार आहे. तेव्हा माझ्या जगाच्या मालकानं वारकरी बाबाला सांगितलं, वारकरी बाबा तुम्हाला काय वाटतं मी तुमच्यावर अन्याय केला? अजिबात नाही, मी कधीच कोणावर अन्याय करत नाही, अत्याचार करत नाही, हे तुमचं कर्म तुम्हाला भोगावं लागतं. म्हणले कसं देवा? मागच्या जन्मामध्ये तुम्ही शुद्ध ब्राह्मण होते, एका कसायाच्यातून गाय सुटलेली गाय तिचा जीव वाचवत होती, कसाई तिच्या मागं धावत होता, कसायाला गाय सापडत नाही या, म्हणून कसाई दादानं ब्राह्मण दादा तुम्हाला आवाज दिला की ब्राह्मण दादा माझ्या हाताकडून गाय सुटली, गाय मला गावत नाही, तेवढी गाय द्या म्हणले धरून. तुम्ही काय केलं? गायीच्या समोर गेले आणि दोघं हात आडवे केले.
गाईच्या समोर जाऊन दोघं हात आडवे केले. तुम्ही हात आडवे केले म्हणून गायला थांबावं लागलं आणि तिला गायला कसाईनं धरलं आणि कसाई दादानं धरल्याच्या नंतर त्यानं कापली आणि तिला खाल्ली. या हातांमुळे गायला जीव गमवावा लागला म्हणून या जन्मामध्ये तुम्हाला हात गमवावे लागले. केले कर्म झाले तेच भोग आले. वारकऱ्याच्या डोळ्यात अश्रू होते. वारकऱ्यानं सांगितलं, देवा माझा गुन्हा माझ्या लक्षात आला रे, पर मला एक सांग ना, तिचा नवरा तर गपगुमान झोपला होता ना, त्याचा काय अपराध होता बिचाऱ्याचा? तो तर गपगुमान झोपला होता ना. तेव्हा माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं, तो आता गपगुमान झोपलेला दिसतोय ना तुम्हाला, तोच मागच्या जन्माचा कसाई आणि मारणारी जी बाई आहे ती मागच्या जन्माची गाय आहे. मागच्या जन्मामध्ये त्याने जसं तिची खांड केली, या जन्मामध्ये तिने सुद्धा त्याची खांड केली. दादा, कर्म करत असताना सावधगिरीनं, सावली जशी साथ सोडत नाही तसं कर्म साथ सोडत नाही. म्हणून कर्म करत असताना जरा विचारपूर्वक बरं, नाहीतर भोगावंच लागत आहे. संतांना भोगावं लागले, मग तुमच्यासारख्या माझ्यासारख्या साधारण जीवाला सोडणार आहे का भगवंत? फॉर एक्झाम्पल, उदाहरण म्हणून सांगेल, एक म्हातारा जरा बोलका होता. म्हातारा बोलका होता. सुनबाईनं तिच्या नवऱ्याला सांगितलं, तुमचा बाप लई कटकट करतो, म्हणले तुमच्या म्हाताऱ्याला कुठेतरी पाठवा. पोरगा विचार करतो, जर म्हाताऱ्याला कुठे पाठवलं तर भावकीमध्ये नातेवाईकांमध्ये हसू येईन, त्यापेक्षा असं करस म्हणे म्हातारानं उपाडीत देस म्हणे गंमत. बापाला सांगितलं, पप्पा म्हणे काय रे, तुम्हाला तीर्थक्षेत्रावर आंघोळीसाठी स्नानसाठी घेऊन जायचे. बापले असा आनंद जाय, पोऱ्या काय सुधारणा भाऊ म्हणे म्हणा, तीर्थक्षेत्रावर लई चालना म्हणे. बापले फोर व्हीलर गाडी मग बसाडली ना, बापले तोच आनंद मन पोऱ्या आंघोळलेलंही चालना भाऊ, तीर्थक्षेत्रावर स्नानलेलंही चालना बा. आता नेमकं तडे तीर्थक्षेत्रावर लई घ्या, गुडघाल पाणी लागला तर म्हणे बावड्याव आडे बशी अंग धुईलूर भाऊ. नाही म्हणे पप्पा चला पुढे, गुडघानं पाणी कंबरले लागायला लागे म्हणे बावड्या. बसू कार भाऊ. नाही म्हणे पप्पा पुढे चला. कंबरनं पाणी आतीच्या हाती लागायला लागे म्हणे बावड्याव तू आडे तीर्थक्षेत्रावर स्नानलेलं यायचे का म्हणे लेंडर पूस करायला येलेर भाऊ. चला म्हणे पप्पा पुढे. म्हणे भाऊ तू आडे माल काही आंघोळलेलं येईल नाही शे, तू आडे माल सरावालेलं यायचे म्हणे. हो, आडे माल मारायला यायचे तू. हो, माझ्या जीवनाचा अंत करण्यासाठी तू आणलेला, एंड ऑफ द लाईफ, जीवनाचा अंत, मरण आहे आता, समजलं म्हाताऱ्याला. पण म्हाताऱ्यानं पोराला सांगितलं, बेटा एक काम कर रे. काय पप्पा? तू मला मारण्यासाठी आणलाय ना? म्हणले हो. मग एक काम कर, जागा बदलून टाक, दुसऱ्या ठिकाणी मार. म्हणे पप्पा तुमच्या लक्षात आलेला आहे मी तुम्हाला मारण्यासाठी आणलेला आहे, मग मरायचं तर इथं पण आहे आणि जागा बदलून पण तर मरायचंच, मग इथं मरायला काय अडचण आहे तुम्हाला? तेव्हा त्या बापानं सांगितलं, बेटा तू जागा बदलून टाक ना. का हो पप्पा? बेटा याच जागेवर मी माझ्या बापाला सोडून गेलोय, तू कमीत कमी जागा तरी बदल राजा. हा, तुम्ही जे पेरणार आहे तेच उगवणार आहे, बरोबर आहे की नाही? हो, जे पेरणार आहे ते उगवणार आहे. आपलं जे कर्म आहे ना, एखादा माणूस म्हणता देव नबी काय करा नाही बो करा ना, बोलता हाल कर असतो, अजिबात नाही भैया. सजा अगर मिल रही है तो गुनाह जरूर हुआ होगा. विठल विठल विठल.